आज आपण फुलांपासून धूप कसा बनवायचा ते बघूयात. खूप सोप्पं आहे. मी खूप दिवसापासून पाहिले होते की फुलांपासून धूप बनवतात, म्हणून म्हटलं आपणही ट्राय करून बघूयात. चला तर मग बघायचं कसा करायचा तो. आधी मी झेंडूचे फुलांच्या ज्या माळा होत्या त्या घेतल्या, त्याच्या सर्व पाकळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, कापूर हे सगळं मी मिक्सरवर एकदम बारीक करून घेतलं आहे पावडर त्याची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहे, साजूक तूप किंवा तुमच्या घरी जे असेल ते डालडा तरीही चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे गुलाबजल आणि हे सर्व मिश्रण मी छान असं मळून घेतलं आहे आणि त्याचा छानसा असा गोळा तयार करून घेतला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकतात. तुम्ही हवं तर छोटासा मोदकासारखा किंवा लांब लांब पट्ट्या तुम्ही असंही देऊ शकतात. तुम्हाला आवडेल तसा शेप तुम्ही द्या. आता लवकरच मुलांना सुट्ट्या लागणार आहेत, तर त्यांना रोज नवीन नवीन टास्क काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे आपण एक छोटासा टास्क मुलांना हा देऊ शकतो. सगळं आपण तयार करून ठेवायचं आणि मुलांना सांगायचं की तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला आवडेल तो शेप तयार करा आणि हे उन्हात वाळवायचं आहे. त्यानंतर रात्री देवाजवळ धूप लावायचा आहे. खूप सुंदर धूप झाला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा झाला तो. तुम्ही जर आधी असा धूप बनवला असेल तर यामध्ये मी अजून काय ॲड करू शकते हे मला तुम्ही नक्की सुचवा.